नमस्कार. मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी आपण बनाना फेशियल कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे फेशियल सांगितलेलं आहे. आणि बनाना आपल्या स्किनसाठी किती फायद्याचं असतं हे सगळ्यांनाच माहिती असेल. तर बनानामध्ये व्हिटॅमिन बी, ए, व्हिटॅमिन ई हे सगळे प्रकारचे जीवनसत्व असतात आणि ते आपल्या स्किनसाठी खूपच जास्त फायदेशीर असतात. तर या ठिकाणी आपल्याला पिकलेली केळी घ्यायची आहे. तर या ठिकाणी कच्च्या केळ्याचा आपल्याला अजिबात पण वापर करायचा नाही आहे. पूर्ण असं सॉफ्ट झालेली केळी आपल्याला पाहिजे आहे. आणि या केळीचं साल आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, त्याचा देखील आपल्याला यूज करायचा आहे. पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. तरी मी एक केळी घेतलेली आहे, ती आपल्याला किसून घ्यायची आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये देखील याची स्मूथ अशी पेस्ट बनवू शकतात. तर या ठिकाणी मी छान असं हे केळं किसून घेते आणि जे काही छोटे तुकडे असतील ते मी चम्मचने मॅश करून घेणार आहे. तर आपल्याला पूर्ण स्मूथ याची पेस्ट तयार करायची आहे. तर या ठिकाणी केळी आता छान असं मी मॅश करून घेते आहे. या बनाना फेशियलमुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे सुरकुत्या असतात किंवा डार्क सर्कल असतात किंवा पिगमेंटेशन असतं, वांगाचे डाग असतात, ते जाण्यासाठी हे फेशियल अगदी अतिउत्तम आहे. नक्की तुम्ही एकदा हे फेशियल घरच्या घरी करून बघा. नक्कीच तुम्ही या फेशियलचे फॅन होणार आहात. तुम्ही एकदा जरी तुम्ही ट्राय केलं तरी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूपच असा इफेक्ट बघायला मिळेल. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एकही स्टेप या फेशियलमधली मिस करू नका, नाहीतर तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट भेटणार नाही. तर या ठिकाणी एक केळीचा आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याच्यातला अर्धी पेस्ट आपण साईडला काढणार आहोत. जे अर्धी पेस्ट आपण एक या बाउलमध्ये राहू दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर आपल्याला नॅचरल क्लिंजर या ठिकाणी तयार करायचं आहे. बेसन पीठ अतिउत्तम आहे नॅचरल क्लिंजरसाठी. तर चेहऱ्याला आपल्याला याच्याने क्लिंजिंग करायची आहे. बेसनमुळे आपली त्वचा अप्रतिम स्वच्छ होते. तर या ठिकाणी आपल्याला छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. तर आधी आपल्याला चेहरा आपला स्वच्छ असा क्लीन करून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घ्या किंवा फेसवॉश करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे क्लिंजर चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. कुठलीही होम रेमेडी करायच्या आधी हात स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे आणि चेहरा देखील स्वच्छ वॉश करून घेणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही होम रेमेडीचा इफेक्ट हा लवकर बघायला मिळतो. तर या ठिकाणी आपण जे क्लिंजर तयार केलेलं आहे ते चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी मसाज करायची आहे, जेणेकरून सगळी डेड स्किन, डर्ट, ऑइल रिमूव्ह होईल. तर 2 ते 3 मिनिटभर मसाज केल्यानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकताय की फक्त क्लिंजरच आपण केलेलं आहे अजून तरी चेहरा किती ग्लो तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल. तर या ठिकाणी नेक्स्ट स्टेप म्हणजे स्क्रब आपल्याला करायचं आहे. तर मी तुम्हाला आधी बोललेली की आपल्याला केळीचे साल टाकायचं नाही आहे, त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. तर आपल्याला या केळीच्या सालपासून छान असं स्क्रब तयार करायचं आहे. तर या ठिकाणी पिठी साखर आपल्याला लागणार आहे. साखर थोडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर या केळीच्या सालवर आपल्याला साखर ही बारीक केलेली साखर टाकायची आहे आणि थोडं मध देखील आपल्याला याच्यावर टाकायचं आहे. आणि याच्याने छान असं आपल्याला चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. तर या वस्तूपासून किंवा या सालपासून आपल्या चेहऱ्याला अतिउत्तम असं स्क्रब होतं आणि याच्याने सगळी आपले ब्लॅकेट्स, व्हाईटेट्स रिमूव्ह होतात. तर यामुळे सगळे आपले जे पिगमेंटेशनचे डाग असतात किंवा सुरकुत्या असतात ते कमी व्हायला मदत होते. आणि किती जरी आपले पिंपलचे डाग वगैरे असले तरी या स्क्रबमुळे ते रिमूव्ह होतात. नक्की एकदा हे तुम्ही ट्राय करून बघा. तर या ठिकाणी छान असं आपल्याला स्क्रब तयार करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटभर हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. नाकावर आणि हनुवटीवर चांगल्या प्रकारे आपल्याला मसाज करायचे आहे, जेणेकरून सगळे ब्लॅकेट्स, व्हाईटेट्स हे रिमूव्ह होतील. तर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे स्क्रब केल्यानंतर. तर बघू शकताय तुम्ही त्वचा किती क्लीन झालेली आहे आणि ब्लॅकेट्स, व्हाईटेट्स सगळे रिमूव्ह होतात यामुळे.
तर यानंतर आपल्याला स्क्रब केल्यानंतर स्टीम घ्यायची आहे। तर तुम्ही गरम पाण्यामध्ये पातेल्यामध्ये देखील स्टीम घेऊ शकतात। या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून प्लास्टिकच्या बाउलमध्ये ते ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये कॉटनचा आपल्याला रुमाल बुडवायचा आहे आणि त्याच्याने आपल्याला स्टीम घ्यायची आहे। तर असा कॉटनचा रुमाल घ्या आणि चेहऱ्यावर ते पाण्यामध्ये डीप करून चेहऱ्यावर त्याला असं ठेवा किंवा तुम्ही त्याच्याने असं डॅब डॅब करून पूर्ण चेहऱ्याला स्टीम देऊ शकता। तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड असतात ते सगळे रिमूव्ह होतात आणि स्किन आपली खूप ग्लो करायला लागते। तर आता आपल्याला नेक्स्ट फेस मास्क तयार करायचा आहे। त्यासाठी आपण जी बनानाची पेस्ट काढून ठेवलेली होती त्यामध्ये आपल्याला थोडं दही ॲड करायचं आहे, चिमूटभर एवढी हळद घालायची आहे आणि मध लागणार आहे आपल्याला पाव चमचा एवढा याच्यामध्ये मध ॲड करायचं आहे आणि छान असं हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। मध आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आहे आणि दही देखील आवर्जून घाला। तर छान असा आपला फेस मास्क याच्यामुळे तयार होतो। तर या ठिकाणी आपल्याला चेहऱ्याला आपला हा जो फेस मास्क आपण तयार केलेला आहे तो अप्लाय करायचा आहे। तर हे बनाना फेशियल तुम्ही दर आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा करू शकतात। नक्की तुम्हाला या फेशियलचा फायदाच होणार आहे आणि जर का तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल किंवा पिंपल्सचे डाग असतील तर ते जाण्यासाठी हे खूपच जास्त उपयोगाचं फेशियल आहे। तर पार्लरमध्ये आपण जातो आणि एवढं सारं महागडं फेशियल करतो पण त्याचा पाहिजे तेवढा आपल्याला रिझल्ट मिळत नाही। तर हे घरगुती जे आपण फेशियल तयार करतो त्याचं आपल्याला हळूहळू का होईना पण आपल्या स्किनसाठी हे परमनंट सोल्युशन आहे। तर तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट बघायला मिळेल। नक्की आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा हे फेशियल करायचा प्रयत्न करा आणि अगदी नॅचरल आहे आणि होममेड आहे त्यामुळे आपला जास्त खर्चही नाही होत आणि आपल्या स्किनसाठी तेवढंच ते फायद्याचं असतं। तर या ठिकाणी 15 मिनिट मी हा फेस मास्क राहू दिलेला होता। तर आपल्याला हा लगेचच चेहरा वॉश करायचा नाही आहे। 15 मिनिटानंतर आपल्याला ओल्या फडक्याने किंवा ओल्या रुमालाने हा फेस मास्क पुसून घ्यायचा आहे। डायरेक्टली आपण चेहरा धुतला तर तो व्यवस्थित असा निघणार नाही। त्यासाठी आपल्याला ओल्या रुमालाने पूर्ण चेहरा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। सगळा मास्क हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे। तर तुम्ही बघू शकत असणार रिझल्ट की पूर्ण फेशियल झाल्यानंतर स्किन किती टवटवीत दिसते आणि किती छान असा ग्लो आलेला आहे। तर तुम्हाला देखील असा रिझल्ट हवा असेल तर नक्की हे फेशियल करून बघा। तर मी तुम्हाला गॅरंटी देते की हे फेशियल तुमच्या स्किनसाठी खूपच जास्त फायद्याचं राहणार आहे आणि जर का तुम्हाला बनाना सूट होत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात। तर माझ्या स्किनला हे सूट होतं। तर या ठिकाणी आपल्याला स्किन केअर करून घ्यायचं आहे। फेशियल झाल्यानंतर थोडंफार स्किन केअर करणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं। आपण फेशियल झाल्यानंतर आपल्याला टोनर लावायचं आहे, त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर आपल्याला लावायचं आहे। मॉइश्चरायझर आणि टोनर लावणं खूपच जास्त गरजेचं असतं क्लीनअप किंवा फेशियल झाल्यानंतर, कारण आपले पोर्स ओपन झालेले असतात ते बंद होण्यासाठी आपल्याला हे स्किन केअर करणं खूपच जास्त गरजेचं असतं। तर या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी मसाज देखील करायची आहे चेहऱ्याला, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे छान होईल। तर चला नक्कीच अशा प्रकारे हे फेशियल करून बघा आणि तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा।